हाय फ्रेंड्स, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा. तर फ्रेंड्स, आज आपण झणझणीत चमचमीत अशी भोगीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. यासाठी मी या ठिकाणी 2 बटाटे घेतलेले आहेत, 2 वांगी घेतलेले आहेत, फ्लावर, गाजर, थोडासा पावटा, थोडीशी फरसबी, चाकवतची पानं घेतलेली आहेत, थोडीशी, ही ऑप्शनल आहेत. त्यानंतर घेवडा घेतलेला आहे आणि वाटाणा घेतलेला आहे. यापैकी ज्या भाज्या तुमच्याकडे असतील त्या तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी मी शेंगदाणे आधीच भिजत टाकलेले आहेत. तर ह्या भाज्या आता आपण सर्व एकत्र करून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत 2 पाण्याने. यामध्येच मी बटाटा आणि वांग देखील कट करून टाकणार आहे. तर आपण भाज्या स्वच्छ धुवून अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढून ठेवणार आहोत. अशा पद्धतीने चाळणीत काढल्यामुळे भाज्यांमधील पाणी व्यवस्थित निथळून जाते. त्यामुळे तेलामध्ये आपल्याला भाज्या व्यवस्थित भाजता येतात. आता या ठिकाणी मी 2-3 चमचे कारळं आणि 2-3 चमचे तीळ घेतलेले आहेत. हे मी एकत्रच अशा पद्धतीने थोडेसे तव्यावरती गरम करून घेतलेले आहेत. तुम्ही सेपरेट देखील भाजू शकता. आता हे थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर मसाल्यासाठी मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 10-12, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि जिरं अर्धा चमचा घेतलेलं आहे. जे मी तीळ आणि कारळं भाजून ठेवलं होतं त्याची अशा पद्धतीनं भरड करून घेतलेली आहे. आता मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आल्याचा वापर मी जास्त करत नाही मसाल्यामध्ये, त्यामुळे मी यापैकी अर्धच आलं कट करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही, आणि अर्ध आलं बाजूला ठेवलेलं आहे. आता हा मसाला मी ओबडधोबड बारीक करून घेणार आहे. या ठिकाणी मी 1 कांदा घेतलेला आहे, तो अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. तेल आपल्याला थोडंसं जास्तच घ्यायचं आहे. या भाजीला छान अशी तर्री यावी लागते, म्हणून तेल जास्त घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा अजिबात कच्चा ठेवू नका, कारण कांद्याची टेस्ट गोडसर लागते. त्यामुळं कांदा व्यवस्थितच भाजून घ्यायचा आहे. छान व्यवस्थित 2-3 मिनटं कांदा परतून झाल्यानंतर मी यामध्ये वाटलेल्या मसाल्याचं वाटण टाकून घेतलेलं आहे. मसाला आपल्याला ओबडधोबडच वाटून घ्यायचा आहे, खूप जास्त बारीक करायचा नाही. आणि मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे. यामध्ये आता मी पाव चमचा हिंग टाकून घेत आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तर अशा पद्धतीनं मसाला भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये भाज्या टाकणार आहोत. तुम्ही याच वेळी चटणी किंवा कांदा लसूण मसाला टाकला आणि तो मसाल्यासोबत भाजला आणि नंतर भाज्या टाकल्या तरी देखील चालेल. पण मी गॅसवरती अशा पद्धतीनं थोड्याशा भाज्या तेलामध्ये भाजून घेणार आहे. त्यामुळे मी आधी भाज्या टाकून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत मी एका बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं भाज्या व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर भाजीची चव एकदम छान लागते. आता झाकण ठेवून छान अशा भाज्या मी भाजत ठेवलेल्या आहेत. तर या ठिकाणी तोपर्यंत आपण लाल तिखट काढून घेऊ. ही घरची चटणी किंवा कांदा लसूण मसाला आहे. 3.5 चमचे जवळपास मी यामध्ये कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या तिखटाच्या हिशोबाने टाकायचा आहे. आता 2 मिनटं भाज्या भाजून घेतल्यानंतर पाहू शकता पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. ही सर्व प्रोसेस आपल्याला बारीक गॅसवरती करायची आहे, नाहीतर मग मसाला करपू शकतो. तर पाहू शकता छान अशा भाज्या भाजून झालेल्या आहेत. आता मी यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे. मला थोडंसं तेल कमी वाटत आहे, म्हणून मी अशा पद्धतीनं गोल केलेला आहे भाज्यांचा आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता हे तेलसुद्धा आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. गॅस मोठा करून मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे, पाहू शकता, नाहीतर हे तेल कच्चं लागू शकतं. त्यामुळे व्यवस्थित तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये चटणी टाकलेली आहे किंवा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तो व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतलेला आहे.
आणि आता सर्व भाज्यांसहित हा कांदा मसाला मी व्यवस्थित भाजून घेत आहे। अशा पद्धतीनं छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत। कांदा लसूण मसाला व्यवस्थित भाजला नाही तर त्याची चव मिरचट लागण्याची शक्यता असते, म्हणून मी थोडंसं तेल टाकून कांदा लसूण मसाला व्यवस्थित भाजलेला आहे। आता पुन्हा झाकण ठेवून 1 मिनिटभर मी याला वाफ देऊन घेणार आहे। अशीच 1 मिनिटभरानंतर पुन्हा हे व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत आणि त्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत। पाहू शकता छान असं चरचरीत मी भाजून घेतलेलं आहे सर्व। आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे। मस्त सुंदर लागते ही भाजी या पद्धतीने केल्यामुळे, तर तुम्ही देखील याच पद्धतीने करा, अतिशय टेस्टी होते ही भाजी। तर यामध्ये आता मी गरम पाणी टाकून घेत आहे। गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चव देखील वाढते आणि भाजीला छान तर्री देखील येते। आता यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेणार आहे भिजवलेले शेंगदाण्याने खूप सुंदर चव येते भाजीला। जवळपास मुठभर शेंगदाणे मी भिजवलेले होते, एक अर्धा तास तुम्ही भिजत ठेवले तरी देखील चालतात। हे शेंगदाणे मी यामध्ये टाकलेले आहेत। थोडंसं पाणी कमी वाटत होतं त्यामुळे मी थोडंसं पाणी आणखी टाकलेलं आहे, कारण मला ही भाजी लपतबी ठेवायची आहे। त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण तीळ आणि कारळाचा जो कूट केला होता तो टाकून घेत आहे। जवळपास 4 चमचे हा कूट मी टाकलेला आहे। तुम्ही जर सेपरेट कूट केला तर 2 चमचे तीळ आणि 2 चमचे कारळाचा कूट टाकून घ्यायचा आहे। तर पाहू शकता राहिलेला कूट मी ठेवलेला आहे, याची आपण चटणी देखील करू शकतो। याच कुटात थोडीशी तांबडी पूड आणि मीठ टाकलं की झाली आपली तीळ कारळाची खमंग चटणी। तर यामध्ये आता मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट मी केला होता तो यामध्ये 3 चमचे टाकलेला आहे, तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण झाकण ठेवून भाजी शिजत ठेवलेली आहे। आता जे चाकवतची पानं मी घेतली होती 5-6 ती अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहेत आणि ती यामध्ये टाकणार आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण यामुळे भाजीची चव छान लागते। तर आता झाकण ठेवून आपण हे शिजत ठेवणार आहोत। जवळपास 7 ते 8 मिनिटांनंतर पाहू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। खूप सुंदर दिसत आहे। तुम्ही देखील या पद्धतीने नक्की करून पहा। तर आता आपण बाजरीची भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत। यावरती मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। या ठिकाणी मी लोखंडी तवा घेतलेला आहे। बाजरीचं पीठ चाळून घेणार आहे मी। बाजरीचं पीठ चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता। मी नंतर यामध्ये मीठ टाकलेलं आहे, मी विसरून गेले होते मीठ टाकायचं। तर पाणी घेऊन थोडं थोडं असं आपल्याला पीठ मिक्स करत जायचं आहे। हे पीठ दळून आणताना थोडंसं जाडसर दळून आणायचं, कारण की ऑलरेडी बाजरीची भाकरी ही चिकट असते आणि पीठ जर बारीक दळून आणलं तर आणखीनच ते चिकट होतं। तर अशा पद्धतीनं व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आहे। तर थोडंसं मी मीठ टाकायचे विसरले होते, यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे। पुन्हा हे व्यवस्थित छानपैकी मळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीनं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही। तर छान असा बारीक गोळा घ्यायचा आहे। आपल्याला पातळ जर भाकरी लाटायची असेल तर छान बारीक गोळा घ्यायचा आहे। पोळपाटावरती थोडंसं पीठ घेतलेलं आहे, त्यावरती तीळ टाकून घेतलेले आहेत। मी या ठिकाणी पांढरे तीळ वापरलेले आहेत, तुम्ही काळे तीळ वापरले तरी देखील चालतील। आता थोडीशी भाकरी थापून घेतल्यानंतर वरती मी अशा पद्धतीने तीळ लावलेले आहेत। मी दोन्ही बाजूनी तीळ लावलेले आहेत, तुम्ही एकाच बाजूनी तीळ लावले तरी देखील चालतील। तर बोटाच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला भाकरी पसरून घ्यायची आहे। पाहू शकता छान अशी पातळ भाकरी थापून घेतलेली आहे। तर आता तवा व्यवस्थित गरम केलेला आहे, त्यावरती भाकरी टाकून घेतलेली आहे। याला लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे।
खूप वेळानंतर पाणी लावलं तर हाताला चटका बसण्याची शक्यता असते. तर थोडीशी भाकरी मध्यभागी फुगली होती म्हणून मी त्याची वाफ काढून घेतली. भाकरी पलटून घेतलेली आहे. पाहू शकता, डप्प दिशी भाकरी टाकली तर अशा पद्धतीनं मध्यभागी फुगण्याची शक्यता असते. तर त्याची वाफ अशा पद्धतीनं काढून घ्यायची आहे. मग ती खाली चिकटते आणि भाकरी व्यवस्थित भाजली जाते. काही लोकांना भाकरी जमत नाही, त्यामुळे मी हा व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवलेला आहे. तर आता खालच्या बाजूनी भाकरी भाजलेली आहे आणि आता आपण ही हलवून घेऊ आणि अशा पद्धतीनं मी दाखवते त्या पद्धतीनं फिरवून फिरवून कडेनी भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे, म्हणजे मग ती मागच्या बाजूनी कच्ची राहत नाही. तर आता व्यवस्थित भाकरी मागच्या बाजूनी भाजलेली आहे. मी पलटून घेते. तर आता पाहू शकता छान अशी भाकरी टम्म फुगत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी. तर छान अशी भाकरी भाजून झालेली आहे. मस्त अशी खमंग बाजरीची भाकरी तयार आहे आणि भाजी देखील आपली तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा मस्त अशा रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा आपला खवय्यांचा परिवार स्वादाविष्कार. धन्यवाद.